जय शिवालाल. आज आपण बनवूया समोसा चाट. समोसा हे सर्वांनाच आवडतं. समोसा चाट बघूया आपण कशी बनवायची. विदाऊट मैदा, एकदम हेल्दी आहे. खूप सारे व्हेजिटेबल्स यूज केलेले आहेत याच्यामध्ये. बघू याच्यासाठी लागणारे साहित्य घेऊया आपण. बघा 1.5 कप घेऊया गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तीळ ॲड करूया, थोडंसं जिरा, आणि रेग्युलर आपण पिठामध्ये जेवढं मीठ टाकतो ते पण मीठ ॲड करूया. याच्यामध्ये तुम्ही थोडं ओवा पण टाकू शकता, जेणेकरून टेस्ट खूप छान लागेल. त्याला प्रॉपर मिक्स करून आपण एक डो बनवून घेऊया. डो हा सॉफ्ट नसला पाहिजे जास्त. बघा आपला डो रेडी आहे. त्याला आपण मस्त ऑइल लावून घेऊया आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया. इकडे आपण सारण बनवूया. मी घेतलेले आलू घेतलेले किसून बॉईल केल्यावर, आणि 1 कप गाजर, 1 बाउल बीट किसलेले, कट केलेले कांदे आणि टोमॅटो, खूप सारा पनीर, धनिया आणि चीज. त्याच्यामध्ये टाकूया मिरची पावडर, तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ चवीनुसार. नंतर चाट मसाला पण टाकू शकता, आणि अदर मसाला पण तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. जसं की मी ते चाट मसाला टाकला आहे थोडंसं, आणि अदर मसाले जे पण तुमच्या घरी अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याला छानपैकी मिक्स करून घेऊ. बघा आपला डो पण रेडी आहे आणि सारण पण. आता आपण 4 पोळ्या लाटून घेऊया. पहिले त्याला आपण सॉफ्टली एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया, 4 गोळे बनवून. एक पोळी लाटूया. पोळी अशी लाटायची, ती जाड पण नसली पाहिजे, रेग्युलर पोळीपेक्षा थोडी जाड असली पाहिजे, आणि नॉर्मल साईज असली पाहिजे त्याची. अशी साईज असली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं केचप ॲड करूया.
बघा. त्याच्यामध्ये नंतर रेड चिली सॉस, हे सगळं तुम्ही स्किप करू शकता. केचप, रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस वगैरे. त्याला चम्मचच्या साहाय्याने चारही बाजूला आपण पसरून घेऊया. आणि जे सारण भरलेलं आहे ते चारही बाजूनी व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊया. छानपैकी चारही बाजूनी व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया त्याला. हां, चारही बाजूनी अशी फोल्ड करायची त्याला, त्या चपातीला. आणि नंतर अशी, जेणेकरून ते सारण बाहेर येणार नाही. आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया आणि सारण भरून घेऊया. बघा, झाले तयार. मी आधीच स्टीमरला प्रीहीटसाठी ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मस्तपैकी जे आपण बनवलेले आहेत सारण बनवून, ते आपण स्टीम करून घेऊया आधी. आणि स्टीम करण्यात ते ठेवल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं, जेणेकरून आपण वरती ठेवेल तर त्यावर दुसरा पीस जर वरती ठेवणार तर ते एकमेकाला चिपकणार नाही. अय्या, बघा, याला 20 मिनिटासाठी स्टीम करून घेऊया आपण छानपैकी. बघा, असे स्टीम झालेले आहे ते. आपण याला 2 शेप देऊ शकतो. तुम्हाला जो आवडेल तो शेप देऊन तुम्ही त्याला एकदम कमी ऑइलमध्ये फ्राय करून घेऊया. मी याला ट्रायंगल शेप आणि स्क्वेअर शेप दोन्ही दिलेले आहेत. पहिले ट्रायंगल शेप समोसेसारखे बघूया. आणि आता त्याला कोट करण्यासाठी मी घेतलेलं आहे 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर, त्याच्यात थोडंसं मीठ आणि तिखट. त्याला पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपण त्या ट्रायंगल शेपला कोट करता येईल. एक पॅन घेऊया, त्याला मस्त गरम होऊ देऊया. त्याच्यावर तूप किंवा बटर किंवा आपलं तेल काही अप्लाय करू शकता तुम्ही. छानपैकी मी बटर घेतलेलं आहे, त्याला आपण स्प्रेड करूया चारी बाजूने. ट्रायंगलला आपण त्या कॉर्नफ्लॉवरच्या जे मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर होतं पाण्यामध्ये, त्याने कोट करून घेऊया छान पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने. आणि पॅनवर ठेवूया. एकदम कमी ऑइलमध्ये आणि टेस्टी लागतं, आणि आपल्या बॉडीला हेल्दीसुद्धा आहे. बघा, अशा पद्धतीने
तुम्हाला असेच विविध टाईपची रेसिपी बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायचं. बघा अशा पद्धतीने त्याला आपण म्हणजे कमीत कमी ऑइलमध्ये फ्राय करून घेऊया. बघा दोन्ही साईडनी ते क्रिस्पी होईल.